कालिंदीवर आल्याबरोबर मी तिला विचारले, का ग, एवढ्या उन्हाच्या वेळी इकडे कुणीकडे आज? घरी जेवायला आलो होतो आम्ही दोघं, म्हणून आले सहज. पंडिताबाई कोणत्या मूडमध्ये आहेत ते बघायला. त्या दिवशी रात्री मोटारीतून उतरताना तू पुन्हा आमच्याकडे लवकर यायचं कबूल केलं होतंस ना, मग का ग आली नाहीस एकदा सुद्धा? ते काही नाही, उद्या संध्याकाळी तू आता राहायलाच ये आमच्याकडे. ती मला रागाचा आव आणून म्हणाली, हे बघ, ते आपण सावकाश ठरवू मागाहून, पण तू जरा बसशील की नाही आल्यासारखी? का अगदी अक्षत घेऊनच आली आहेस? मी म्हटले. आले असते अक्षत द्यायला, पण भाई विलायतेहून परत येऊन 4 महिने झाले तरी लग्नाची गोष्ट काढू देत नाही ना. तूही MA होईपर्यंत लग्न करायला तयार होत नाहीस, मग देणार कुणाची अक्षत? भाई खाली मोटारीत बसला आहे वाट पाहत. मी जर तुझ्याशी गप्पा छाटीत बसले वर, तर त्याला काय वाटेल ग? तिने अशा चमत्कारिक रीतीने आमच्या दोघांची नावे एकत्र आणली की तिचे बोलणे ऐकून मला अतिशय लाजल्यासारखे झाले व ते खाली मोटारीत असल्याचे मला माहीत नाही असे दर्शवून मी म्हणाले, कोण ते? अनिरुद्ध बसले आहेत? कोण ते? अनिरुद्ध बसले आहेत? मग त्यांना वर का नाही आणलंस आपल्याबरोबर? मी पुष्कळ आग्रह केला त्याला, पण तुझ्या बोलावण्या वाचून थोडाच येणार आहे तो वर. तो म्हणजे अगदी 100 नंबरी विलायती शिष्ट आहे बरं का. ती हसून म्हणाली, एवढंच ना, चल आपण दोघी जणी खाली जाऊन घेऊन येऊ त्यांना वर. मी म्हणाले आणि आम्ही लगेच खाली गेलो. मला पाहिल्याबरोबर अनिरुद्धांनी आपल्या डोळ्यावरले गॉगल्स काढले व माझ्याकडे बघून ते हसत हसत इंग्रजीत म्हणाले, बरोबर 6 दिवसांनी भेटतो आहो आपण, नाही? कसं काय चाललंय तुमचं? ठीक चाललंय, पण मी आपल्याला वर बोलवायला आले आहे मुद्दाम. मी किंचित लाजून म्हटले. त्याबरोबर ते म्हणाले, माझ्या बाबतीत इतकं औपचारिक वागण्याची गरज नव्हती मुळीच. ते मोटारीतून खाली उतरताच मी कालिंदीला म्हणाले, तू पुढे हो, मी यांची आप्पांशी ओळख करून देऊन मग येते वर. आणि मी त्यांना घेऊन दिवाणखान्यात गेले. आप्पा एका भाटिया गृहस्थाशी बोलण्यात गुंतलेले होते. आम्हाला पाहताच ते उठून पुढे आले व मी लगेच अनिरुद्धाची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा आप्पा त्यांच्याशी हस्तांदोलन करून हसत हसत उद्गारले, आता मला कायद्याबद्दल जेव्हा सल्ला घ्यायचा प्रसंग येईल तेव्हा मी तुमचीच मदत घेईन यापुढं. कीर्तिकरांचा नामचा फार घरोबा आहे, पण तुमची ओळख व्हायचा योग मात्र आज अणूमुळं आला. अगं, यांना काही चहा वगैरे देशील की नाही? त्यांच्या त्या शेवटच्या वाक्याचा रोख ओळखून मी अनिरुद्धांना म्हणाले, चला आपण वर जाऊया. त्यांनी आप्पांना लावून नमस्कार केला व आम्ही दोघे वर माझ्या खोलीत आलो. माझी कल्पना अशी होती की कालिंदी आधीच तिथे येऊन बसली असेल, पण ती बहुधा खालीच आईशी काहीतरी बोलत बसली होती. अनिरुद्धाबरोबर अशा रीतीने एकट्यानेच बसण्याचा प्रसंग आल्यामुळे मी थोडीशी गोंधळून गेले व त्यांच्याशी काय बोलावे हे सुचेना मला. खोलीची सजावट पाहून ते इंग्रजीत काहीतरी अभिनंदनपर बोलले, पण त्याबद्दल रीतीप्रमाणे त्यांचे आभार मानण्याचीही आठवण झाली नाही मला. माझी ही स्थिती बहुधा लक्षात आली असावी त्यांच्या, कारण थोडा वेळ वाट पाहून ते मला म्हणाले, MA झाल्यावर काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? ताई सांगत होती की तुम्ही काहीतरी सामाजिक कार्य अंगावर घेणार आहात म्हणून. खरोखरी तुमच्यासारख्या बुद्धिमान स्त्रीनं जर स्त्रियांच्या चळवळीत मन घातलं तर त्यांच्या उन्नतीचा प्रश्न तेव्हाच सुटायच्या मार्गाला लागेल. कालिंदीनं उगाच काहीतरी अचाट कल्पना करून घेतल्या आहेत माझ्याविषयी. अद्याप काही निश्चित ठरलेलं नाही माझं. पण आपण काय करायचं ठरवलंय? मी त्यांना विचारले. त्याबरोबर ते दचकल्यासारखे होऊन इंग्रजीत उद्गारले, मी सध्या माझ्या प्रॅक्टिसचा जम बसवायच्या खटपटीत आहे. मी सध्या माझ्या प्रॅक्टिसचा जम बसवायच्या खटपटीत आहे, पण खरं सांगायचं म्हणजे माझं मनच रमत नाही इथं. परदेशात मी 3च वर्ष काढली खरी, पण त्यामुळं माझा सारा दृष्टिकोन, माझ्या जीवनाची एकंदर दिशा बदलून गेल्यासारखी झाली आहे अगदी. तुम्ही कदाचित माझ्या ठिकाणी देशाभिमान नाही असं म्हणाल, पण इथं आल्यापासून मी जिकडे पाहतो तिकडे दौर्बल्य दिसतं.
माणसं खुरटलेली, संस्था मरगळलेल्या दिसतात. युरोपातल्या स्वित्झर्लंड सारख्या अगदी टिचभर देशात जरी गेलं तरी तो जिवंतपणा, युरोपातल्या स्वित्झर्लंड सारख्या अगदी टिचभर देशात जरी गेलं तरी जो जिवंतपणा, जे रसरसणारं सामर्थ्य, जी प्रभुत्वाची आकांक्षा दृष्टीस पडते, तिचा मागमूसही नाही इथं. मी जेव्हा प्रथम आल्प्स पर्वत पाहिला तेव्हा आपल्या हिमालयाची आठवण होऊन ऊर भरून आला माझा अभिमानानं. पण आपल्या देशाचं आता फक्त भौगोलिक मोठेपण काय तेवढं शिल्लक राहिलं आहे. त्यांचे ते लॉईड जॉर्ज, क्लेमान्सो आणि हिंडनबर्ग बघितले म्हणजे आपले टिळक, गोखले, फेरोजशाह खुजे वाटतात त्यांच्या पुढं. असल्या या खुरट्यान दुबळ्या वातावरणात आपण राहिलो तर आपणही काही दिवसांनी वठून खुरटून जाऊ अशी भीती वाटते मला. त्यामुळं माझं मन कशातच रमत नाही इथं. ते रमायला एक उपाय आहे भाई, लग्न करणं. आत आलेल्या कालिंदीने हसत हसत म्हटले. तू लग्न केल्याशिवाय तुझं मन रमायचं नाही हिंदुस्थानात. तुझं म्हणणं असं आहे का ताई की कोणतीही मुलगी गळ्यात बांधून घेऊन मी एकदाचा संसार थाटावा? ते एकदम चिडल्यासारखे करून म्हणाले. मला काय प्रेमाची किंमत कळत नाही तर मी तुला असं सांगेन, पण तू आता शक्य तितक्या लवकर आपल्या प्रेमाचे माणूस शोधून काढ गडे. ती पुढे आणखी काही बोलणार तो चहा फराळाचे सामान आले त्याबरोबर हायसे वाटले मला अगदी. व लगेच मी चहा ओतून अनिरुद्धांना दिला. माझ्या हातून कप घेत असता ते म्हणाले, मी एकाच अटीवर चहा घेणार आहे तुमचा. तुम्ही आमच्याकडे चहाला आलं पाहिजे. एक दिवस. आता आमच्या मंडळींशी तुमची ओळख करून देण्याची फार इच्छा आहे मला. त्याला वेळ कशाला? उद्याच मी तिला घेऊन येईन तुझ्या घरी, तिथून राहायला येईल ती आमच्याकडे. मी आत्ताच काकूंशी बोलवून ठरवून ठेवलंय सगळं. कालिंदीने कप खाली ठेवता ठेवता मी आत्ताच काकूंशी बोलून ठरवून टाकलाय बरं का सारं अनु. कालिंदीने कप खाली ठेवता ठेवता म्हटले व हातातल्या घड्याळाकडे पाहून ती उद्गारली. अगो बाई, ठरल्यापेक्षा अर्धा तास उशीर झाला तुमच्या या गप्पांमुळं. उठलंच पाहिजे बरं का भाई आता, नाहीतर उगाच मर्जी जाईल स्वारीची. आणि लगेच ती दोघे खोलीतून बाहेर पडली. मोटार सुरू करताना ते मला म्हणाले, मग उद्या 4 वाजता मी वाट बघेन बरं का घरी तुमची. आणि त्यावर मी काही बोलणार तोच गाडी चालू झाली त्यांची. मला चमत्कार वाटला. माझ्या तोंडून एक शब्दही न निघता उद्याचा सारा कार्यक्रम परस्पर ठरून गेला अगदी. अनिरुद्धांच्या त्या अनपेक्षित भेटीमुळे माझे मन इतके बावरून गेले होते की ते आल्या क्षणापासून मी एक प्रकारच्या स्वप्नातच वावरत होते जणू काही. त्यांची मोटार गेल्यावर मी परत फिरले. तोच माझघरात उभ्या असलेल्या आईने मला विचारले, कोण होता ग कालिंदी बरोबरचा तो तरुण मुलगा? अगं ते तिचे मावस भाऊ बॅरिस्टर प्रभाकर, मी तिला म्हणाले. त्याबरोबर ती उद्गारली, किती धिप्पाडनं देखणं. कालिंदीकडून घरी परत यायला 12 वाजले मला. घरून निघताना मी निश्चय केला होता अगदी की कालिंदीने कितीही आग्रह केला तरी सिनेमाला म्हणून जावयाचे नाही आज. माझा तो हटवादीपणा बघून ती मला अखेर रागाने म्हणाली देखील, मगाशी मी आल्याबरोबर तुला पाहिलं तेव्हाच वाटलं मला बाईसाहेब कसल्या तरी मूडमध्ये आहेत म्हणून. भाई, तू पोचवून दे रे हिला घरी. मगाशी मी आल्याबरोबर तुला पाहिलं तेव्हाच वाटलं मला बाईसाहेब कसल्या तरी मूडमध्ये आहेत म्हणून. भाई, तू पोचवून दे रे हिला घरी जाताना आपल्या मोटारीतून. आणि आम्ही लगेच निघालोही. पण मोटार रस्त्यावर येताच तिचा वेग किंचित मंद करून अनिरुद्ध मला म्हणाले, किती छान चांदण पडलंय. थोडं समुद्रावर फिरायला जायला हरकत आहे का तुमची काही? त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नाने घोटाळून गेले माझे मन. अरुचीन माझी ताटातूट झाल्यापासून पोरक्या पोरासारखी झाली होती माझ्या मनाची अवस्था. त्या मुलाला जसा कोणाच्याही मायेचा लळा चटकन लागतो तसे थोड्याशाही सहानुभूतीने माझे मन लोभावून जात असे. त्या दिवसापासून मी एकदाही धूम्रपान करताना पाहिले नव्हते अनिरुद्धांना. ते माझ्या मर्जीला इतके जपतात आणि एवढ्या क्षुल्लक गोष्टीत मी त्यांचे मन दुखवू का? मी त्यांना म्हणाले, तशी हरकत काही नाही, पण उशीर नाही होता कामा घरी जायला. मोटार अपोलो बंदरावर येऊन पोचताच आम्ही खाली उतरून बाकावर जाऊन बसलो. चंद्र यावेळी मध्यावर आलेला होता. त्याच्या धुसर चांदण्यात सारी सृष्टी धुरकटून गेल्यासारखी दिसत होती
व त्या बंदिस्त समुद्राच्या लाटा आवरून धरलेल्या भावनांप्रमाणे जागच्या जागी उसळून लय पावित होत्या. क्वचित एखाद दुसरा अश्रू जसा त्या भावनांच्या उसळी सरसा डोळ्यातून ठिपकावा तसे लाटांच्या धडकी सरसे त्याचे विरळ तुषार अंगावर येत. पुढे तो जणू काही पडल्या जागी तळमळत असलेला उदास क्षुब्ध समुद्र आणि मागे चंद्राच्या प्रकाशातही आपले कठोर स्वरूप लपवू न शकलेल्या काळसर दगडी इमारती. माझ्या मनात विचार आला, माझ्याही आयुष्याची स्थिती अशीच झालेली नाही का? होऊन गेलेल्या प्रकाराच्या विदारक स्मृती आणि सदोदित आतल्या आत गदमदत असलेले दुःख मनाला कुठेतरी विरंगुळा आहे का? माझ्या शेजारी बसलेले अनिरुद्ध निश्चल दृष्टीने समोर चाललेले ते लाटांचे निष्फळ तांडव पाहत होते. मी जवळ बसलेली आहे याचा जणू काही विसरच पडला होता त्यांना. आणि तेही बरोबरच होते. आमच्या हृदयात यावेळी घोळत असलेल्या विचारांचा परस्परांशी काहीतरी संबंध होता का? चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याला नुसते कमळाचे पान मध्ये आल्यामुळे विरहात रात्रभर तळमळावे लागते म्हणतात. पण विचारांच्या अनोळखीपणामुळे दोन सहानुभवी मनात उद्भवणारा आडपडदा, एकमेकांच्या जवळ बसूनही त्यांना घडणारा एकमेकांचा वियोग हा त्याहीपेक्षा दुर्धर नव्हे का? चक्रवाकाच्या विरहाला आक्रंदनाने वाचा फुटते. एकमेकांचा शब्द तरी एकमेकांच्या कानावर सतत पडत राहतो. इथे आम्ही एकमेकांच्या जवळ बसलो होतो. दोघांचीही मने व्यथित व्याकुळ झालेली होती. पण साधन होते का काही आमचे ते दुःख एकमेकांना समजावयाला? तोच ते अर्धवट स्वतःशीच उद्गारले, हा समुद्र पाहिला म्हणजे बायरनची आठवण होते मला, न त्याच्याप्रमाणे कुठंतरी दूर देशी जाऊन बेछूटपणानं राहावंसं वाटतं. त्या दिवशी त्यांची भेट झाल्यापासून मी पाहत होते. मधून मधून विमनस्कतेची लहर येत असे त्यांना. माझ्याप्रमाणे यांचेही मन आतून भाजून निघालेले नसेल ना? त्यांचे ते उद्गार ऐकून मला शंका आली आणि क्षणेक त्यांना तसे स्पष्टच विचारून पाहावे असे वाटले मला. पण लगेच माझ्या मनात असा विचार आला की एखाद्याने बेसावतपणाने म्हणा अगर विश्वस्तपणाने म्हणा आपल्या हृदयाचे दार किलकिले केले म्हणून आपण काय त्यात डोकावून का पाहावयाचे आहे? आणि मी नुसते एवढेच म्हटले, चांदण्यात बसल्यानं वास्तविक प्रसन्न व्हायला हवं आपलं मन, पण आज का चमत्कारिक वाटतंय कुणाला ठाऊक. त्याबरोबर ते किंचित आवेशाने इंग्रजीत म्हणाले, मला नाही आश्चर्य वाटत याबद्दल. सृष्टीनं कितीही रम्य रूप धारण केलं तरी ते पाहून आपल्याला आनंद वाटणं हे आपल्या स्वतःच्या मनस्थितीवरच नाही का अखेर अवलंबून? दुःखी माणसाला सारंच जग दुःखानं काळवंडून गेल्यासारखं दिसतं. मला कळेना कोणत्या दुःखाने यांचे मन इतके बेचैन झाले आहे. माझ्याप्रमाणे यांच्यावरही प्रेमभंगाचा प्रसंग आला नसेल ना? ती कल्पना मनात येताच मला अत्यंत सहानुभूती, एक प्रकारची आत्मीयता वाटली त्यांच्याबद्दल. त्यानंतर बराच वेळ आम्ही बोलत बसलो होतो. त्यांनी इंग्लंडातील आपल्या अनुभवाच्या अनेक गमतीदार गोष्टी सांगितल्या मला. चांदणे सारे लोपून जाऊन पावसाचे थेंब अंगावर येऊ लागल्यावर आम्ही नाईलाजाने उठलो व त्यांनी मला घरापर्यंत पोचवले. मी मोटारीतून खाली उतरत असता ते मला हळूच म्हणाले, आता पुन्हा आपली केव्हा भेट होईल? आज तुमच्या सहवासात फार मजेत गेला माझा वेळ. त्यांच्या त्या प्रश्नाला मी काहीच उत्तर दिले नाही. त्यांच्याकडे एकवार बघून नुसती हसले मात्र. पण त्या आधारातही आमची दृष्टी क्षणेत एकमेकात मिसळल्याचा भास झाला मला. मी वर येऊन अंथरुणावर पडले, परंतु मला सारखे वाटे त्यांचे ते तेजस्वी डोळे माझ्याकडे बघत आहेत, माझ्या हृदयाचा ठाव घेत आहेत. आमच्या ओळखीला अद्याप पुरते 8ही दिवस झाले नव्हते. गेल्या रविवारी याच वेळी थिएटरातून बाहेर पडताना त्या प्रसंगाची आठवण होताच रोमांच उठले माझ्या अंगावर. देवा, कशाला आता हा पुन्हा मोह? अरुचे ते पत्र मी कितीतरी वेळा वाचले असेल. मनूला मदत करण्याबद्दल मी त्याला 4 ओळींचे कार्ड खरडले होते, पण त्याने केवढे लांबलचक उत्तर घातले त्याला. कापऱ्या हाताने लिहिलेली ती वाकडी वाकडी अक्षरे नि जागोजागी आसवांनी पसरलेली ती शाई. त्याने लिहिलेले खरेच होते सारे, पण माझ्यावर जर त्याचे खरोखरीच इतके प्रेम होते तर मग त्याने लग्न करण्याचे का नाकारले?
मला आठवण झाली एकदम मनूच्या त्या बोलण्याची. मग आताच त्याला पत्र घालून विचारू का? पण नको, दिवाळीत तो आला म्हणजे समक्षच बोलता येतील साऱ्या गोष्टी. आणि मी ते पत्र माझ्या पोलक्याच्या खिशात घालून चहा घेण्यासाठी खाली आले. मला बघितल्याबरोबर आई म्हणाली, अगं ही कालिंदीची चिठ्ठी आली आहे तुला, जेवणाचं आमंत्रण असेल बहुतेक, दारात मोटार उभीच आहे तुझ्यासाठी. किती वेळ झाला ग मोटार येऊन? मी ते पत्र तिच्या हातातून घेऊन वाचता वाचता विचारले व झटकन त्याच्यावर नजर टाकली. त्यात जेवणाचे आमंत्रण होतेच नेहमीप्रमाणे, पण त्याबरोबरच असेही लिहिले होते तिने की तू जर आज आली नाहीस तर भाईचा फार हिरमोड होईल बरं का अनु. गेल्या सबंध पंधरवाड्यात तो सिनेमाला गेलेला नाही. आज त्याने मुद्दाम सिनेमाचा कार्यक्रम ठरवून तुला बोलवायला सांगितलं आहे मला. माझी पर्वा नाहीच तुला फारशी, पण निदान त्याच्यासाठी तरी तू आलंच पाहिजेस आज. मला ते शेवटचे वाक्य वाचून कसेसेच वाटले अगदी. कालिंदीने माझे मनोगत ओळखून तर ते वाक्य लिहिलेले नाही ना. अनिरुद्धाकडे माझे मन ओढ घेत होते ही गोष्ट खरी, पण माझ्या मनातली ती त्यांच्याविषयीची भावना काय इतकी उघड होती की ती आपण ओळखली असल्याची जाणीव कालिंदीने मला अशा रीतीने द्यावी. त्याबरोबर मला असे वाटले की मी आज येऊ शकत नाही असे लिहून तिचा हा समज दूर करावा. पण तिच्या बोलावण्याला मी नकार दिल्यामुळे अनिरुद्धांची निराशा होईल त्याची वाट काय? त्यांची निराशा करण्याचा मला हक्क आहे का? माझ्या वटलेल्या जीवनाला जी थोडी टवटवी गेल्या 15-20 दिवसात पुन्हा आली ती त्याच्याचमुळे नव्हे का? छे छे, त्यांचा हिरमोड करणे कृतज्ञपणाचे होईल, पण तो सिनेमा मात्र कसाही करून टाळलाच पाहिजे. त्या दिवशी रात्री तो प्रसंग घडल्यापासून सिनेमाची एक प्रकारची दहशतच घेतली होती जशी काही माझ्या मनाने. वास्तविक त्या प्रसंगाचा आणि सिनेमाचा तसा अर्थार्थी काय संबंध होता व त्या प्रसंगात तरी असे विशेष काय होते? त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या मानेला झाला, अगदी सहजगत्या झाला. यात मनाला एवढे लावून घेण्यासारखे काय होते? होय, पण स्पर्शात सुद्धा फरक नसतो का? कुशल अंगुलीचा वाद्याला होणारा स्पर्श, प्रभात वायूचा कळ्यांना होणारा स्पर्श, सूर्याच्या प्रभेचा मेघांना होणारा स्पर्श आणि नवजात शिशूंचा मातेला होणारा स्पर्श. जगातले सारे संगीत, सारा सुवास, सारे सौंदर्य आणि सारी वत्सलता त्या स्पर्शातूनच निर्माण होत नाही का? अनिरुद्धाचा नकळत घडलेला तो स्पर्श, तो घडावा अशी त्यांना इच्छा नव्हती, मलाही इच्छा नव्हती. पण एखादी गोष्ट अभावितपणे घडली म्हणून ती परिणाम केल्याशिवाय थोडीच राहते. प्रखर उन्हाच्या तापाने म्लान झालेल्या कळीला चंद्राच्या किरणांनी हळू स्पर्श करावा आणि तिच्या कोमेजलेल्या पाकळ्यांनी हसत हसत उमलायला सुरुवात करावी. त्यांच्या त्या स्पर्शाने तशीच नव्हती का झाली माझी स्थिती? नको नको, तसा प्रकार पुन्हा कोणत्याही निमित्ताने घडता कामा नये. म्हणूनच नाही सिनेमाला जावयाचे मी निश्चय केला अगदी, आणि चहा घेतल्यावर घाईघाईने कपडे बदलून मोटारीत येऊन बसले. मोटार चालू झाल्यावर मी पोलक्याच्या खिशातून अरुचे ते पत्र काढले व त्यातला तो भाग पुन्हा एकदा वाचला. अरुण, माझा अरुण, त्याचे जर माझ्यावर इतके प्रेम आहे तर केव्हा तरी तो माझा होईल, खात्रीने माझा होईल. कसली धडधड, कोणत्या विरोधी भावनांची धडपड चाललेली आहे ही माझ्या मनात. डोळ्यात अश्रू येत आहेत असे वाटले मला. इतक्यात मोटार कालिंदीच्या घरासमोर येऊन उभी राहिली व मी झटकन ते पत्र खिशात कोंबले. दार उघडून मी आत आले तो ती तिघे पत्ते खेळत बसलेली मला दिसली. मला पाहताच हातातले पत्ते ठेवून कालिंदी धावतच मजजवळ येऊन म्हणाली, खूप आनंदात दिसतायत बाईसाहेब आज. मग काही सिनेमा बुडण्याची धास्ती नाही बरं का बाई? आणि मीही त्यांच्या खेळात सामील झाले. खेळताना किंवा नंतर जेवतानाही अनिरुद्ध फारसे काही बोलले नाहीत. मला एकसारखे वाटे यांच्यात आज काहीतरी फरक झाला आहे, नाहीतर बोलण्याचा, हसण्याचा न वाद घालण्याचा सारा मक्ता त्यांच्याकडे असावयाचा. वाळूत रुतून बसलेली होडी जशी खेळकर लाटांनी हलवून समुद्राकडे ओढत न्यावी, तसे संकोचात गुरफटून बसलेले माझे मन स्वतःच्या चतुर संभाषणाने बोलके करून ते आपल्याकडे आकर्षून घेत असत. पण आज ते मुग्ध होते. मला वाटले यांना विमनस्कतेची तर लहर आली नाही ना. आम्ही जेवावयाला बसल्यावर कालिंदी हसत हसत मला म्हणाली, मला वाटलं नव्हतं अनु तू इतकी पराक्रमी असशील म्हणून. कसला गेला ग मी पराक्रम? मी विस्मयाने तिला विचारले. अगं भाईनं आताशा नेहमीचं जेवण सोडून दिलं आहे अगदी.
नाहीतर पूर्वी एक वेळ जरी ते नसलं तरी चालत नसे त्याचं मुळीच. तूच सांग, त्याच्यात झालेल्या या फरकाचं श्रेय मी कुणाला देऊ? तिचे ते उद्गार ऐकताच मला अतिशय लाजल्यासारखे झाले व पानावरून उठून जाऊन कुठेतरी लपून बसावेसे वाटले. पण तितक्यात अनिरुद्ध म्हणाले, ताई, तू उगाच विपर्यास करते आहेस सारा माझ्या वागण्याचा. तुला माहीत नाही, मी इंग्लंडात असताना सुद्धा काही दिवस वर्ज्य केला होता मांसाहार. पण तत्वतः मी त्याच आहाराच्या बाजूचा आहे बरं का. अनुभव घेऊन ठाम बनलेली मतं युक्तिवादानं का कुठं बदलत असतात कधी. त्यांच्या त्या बोलण्याने धीर येऊन मी वर पाहिले. तोच आमची दृष्टभेट होऊन त्यांचे डोळे निराळीच भाषा बोलत आहेत असा भास झाला मला. सिनेमाच्या बाबतीत त्यांना नकार देताना किती जीवावर आले होते माझ्या. पण मी त्यांना सांगितलेले कारण मात्र पटण्यासारखे होते अगदी. जेवण झाल्याबरोबर कालिंदीने तो विषय काढताच मी तिला म्हटले, आनंदानं आले असते ग मी तुझ्याबरोबर सिनेमाला, पण मग की नाही साऱ्या रात्रभर डोकं दुखत राहतं माझं. आजारातून उठल्यापासून कोणत्याच प्रकारचा ताण सहन होत नाही माझ्या डोळ्यांना अलीकडे. असं मला माहीत नव्हतं हे. मग राहू दे आपल्या सिनेमाचा कार्यक्रम ताई. थोडा वेळ पत्ते खेळू आणि मग मी पोचवून येईन घरी यांना माझ्या मोटारीतून. आणि आम्ही बिझी खेळावयाला बसलो. खेळताना ते अशा विमनस्कतेने वागत होते की आज त्यांच्या मनात काहीतरी विलक्षण खळबळ चालली आहे. त्यांच्या वृत्तीत काहीतरी चलबिचल झाली आहे असे वाटले मला. माझ्या मनात शंका आली. मी त्यांच्या सिनेमाला जाण्याच्या बेताला मोडता घातला म्हणून तर ते उदास झाले नसतील ना. तोच ते हातातले पत्ते खाली टाकून कालिंदीला म्हणाले, आज खेळात मन नाही लागत ताई माझं मुळीच. चला जाऊया आपण. त्याबरोबर कालिंदी माझ्याकडे बघून म्हणाली, पाहिलंस, तू सिनेमाला जायचं नाकारलंस म्हणून मूड आला लगेच त्याला. नाही ग, तसं नव्हे. इतका का मी सिनेमाचा शौकी आहे. आज दुपारपासूनच माझं मन स्वस्थ नाही. मग निघायचं ना आपण. त्यांनी माझ्याकडे पाहिल्याबरोबर मी लगेच उठले. मोटार सुरू होताच माझ्या हृदयाची धडधडही वाढली. माझी खात्री होती ते फिरायला जाण्याचा प्रश्न काढतील म्हणून, व त्यांच्या दृष्टीत आज अशी काही आकर्षकता उत्पन्न झाली होती की ती पाहून त्यांच्याबरोबर फिरायला जाऊ नये असे वाटत होते मला सारखे. पण अर्ध्याच तासापूर्वी मी एका बाबतीत नकार देऊन त्यांचे मन नाराज नव्हते का केले. हे विचार माझ्या मनात येत आहेत तोच मोटारीचा वेग कमी करून ते मला म्हणाले, समुद्रावर फिरायला जाण्यानं तर नाही ना तुम्हाला त्रास होणार. आता 10 वाजले आहेत. आपण तास सव्वा तासात परत येऊ. हरकत आहे का तुमची? मला जरा बरं वाटत नाही म्हणून म्हणतो. त्यांच्या त्या शब्दात इतकी आर्तता भरलेली होती की त्यांचे ते शेवटचे वाक्य पुरे होण्यापूर्वीच मी उद्गारले, फिरायला जायला काहीच हरकत नाही माझी. अपोलो बंदरावर आम्ही आल्यावर मोटारीतून खाली उतरून बाकावर बसलो. चंद्र अद्याप चांगला वर आलेला नव्हता. समुद्राच्या काही भागावर त्याचे खिन्न चांदणे पडले होते व काही भाग अंधारातच सुस्तपणाने हेलावत होता. आशा आणि संशय यांनी व्यापल्यामुळे दोलाच्या स्थितीत असलेल्या क्षुब्ध मनाची अवस्था अशीच नसते का. धक्क्यावर आदळून परत फिरणाऱ्या समुद्राच्या लाटांचा तो थडथड आवाज निराश हृदयाचे आक्रंदनच वाटले मला एक प्रकारचे. भूमीच्या आलिंगनासाठी आतुर झालेला हा सागर, याची युगानुयुगे अशी सारखी धडपड चालली आहे. पण त्याला रेसभर तरी तिने कधी आपल्याजवळ येऊ दिला आहे का. परंतु तिची स्वतःची तरी काय दशा आहे. सूर्याभोवती तिचे परिभ्रमण सारखे चालू आहे. पण आपले सोनेरी करजाल तिच्या अंगावर दुरून फेकण्यापलीकडे त्याने कधीतरी तिला अधिक दया दाखवली आहे का. जगात जिकडे पाहावे तिकडे आकर्षणाचा असा उरफाटा खेळ दृष्टीस पडतो. सारी सृष्टी आकर्षणाच्या तत्वावर अधिष्ठित झालेली आहे. तिच्या साऱ्या व्यवहारात आकर्षणाचे स्वर्गीय सूत्र अनुसूत झालेले आहे असे आपण म्हणतो. पण त्या आकर्षणाला मर्यादा तरी किती आहेत. त्या मर्यादा जर वस्तुजाताने कळत न कळत ओलांडल्या तर लगेच विनाश, अगदी चक्काचूर. आकर्षण ही जर खरोखरीच दिव्य शक्ती आहे, त्या शक्तीच्या प्रभावाने जर स्थिरचराचे सारे व्यवहार सुरळीत चालतात असे आपण मानतो, तर मग तिला इतक्या मर्यादात डांबून ठेवण्याचे कारण काय. मनुष्याने शोधून काढलेल्या इतर शक्ती या ज्याप्रमाणे कह्यात न ठेवता स्वैर सोडल्या असता विध्वंस करतात, तसेच या दैवी म्हणून मानलेल्या आकर्षणाच्याही शक्तीचे आहे का.
त्या शक्ती जशा अजाण आंधळ्या आहेत तशीच ही शक्तीही आहे का? ती शक्ती जर डोळस प्रबुद्ध असती तर तिला इतक्या बंधनांनी जखडण्याची गरज काय होती? आकर्षणाने वस्तुजात एकमेकांकडे ओढले जात असतील, परस्परांशी सबद्ध होत असतील, पण त्यांच्या या संबंधाला शाश्वती, सौंदर्य आणि शुचिता कशामुळे येते? संयमाने त्या आकर्षणाला विवेकाचे बंधन घातल्याने. आज बोलत का नाही तुम्ही? मी तुमच्या इच्छेविरुद्ध तर तुम्हाला फिरायला नाही ना आणलं? अनिरुद्धांनी मध्येच विचारले. त्यांच्या त्या प्रश्नाने माझ्या मनात उद्भवलेल्या त्या विचारांची साखळी एकदम तुटली. काहीतरी उत्तर द्यावयाचे म्हणून मी सहज म्हटले, मघाशी आपली गप्प बसण्याची पाळी होती, आता माझी आहे. तेव्हा ते किंचित गंभीर होऊन म्हणाले, मला काहीतरी तुम्हाला विचारावंसं वाटतं आहे. आज एकसारखं न ते बोलू देत नाही मला दुसरं काही. मग मघाशीच का नाही विचारलं आपण? मी म्हटले. इतका सोपा प्रश्न नाही तो. आपल्या परिचयाला अद्याप पुरता 1 महिनाही झालेला नसल्यामुळे ते विचारणं कितीसं प्रशस्त होईल याबद्दल शंका वाटली मला. त्यांनी उत्तर दिले, पण परिचयाला दृढता यायला मुदत लागत असते का काही? पुष्कळदा केवळ पहिल्याच दृष्टभेटीत माणसाची मनं जुळून जातात, असं नाही का आपण पाहात? माझ्या तोंडून चटकन निघून गेले हे वाक्य. होय, आणि म्हणून तर मला तो प्रश्न विचारण्याचं धैर्य करावंसं वाटत आहे, ते उद्गारले. पण क्षणभराने माझ्याकडे वळून त्यांनी मला इंग्रजीत विचारले, माझ्या प्रेमाचा स्वीकार करणे आवडेल का तुम्हाला? त्यांचा तो प्रश्न ऐकताच मी दचकून गेले अगदी. मला हा प्रसंग अगदीच अनपेक्षित नव्हता ही गोष्ट खरी, पण आज या क्षणी अशा तऱ्हेने ते प्रश्न विचारतील अशी मात्र माझी मुळीच कल्पना नव्हती. त्यामुळे मी अगदी गांगरून गेले व मला काय बोलावे हे सुचेना. थोडा वेळ माझ्या बोलण्याची वाट पाहून ते म्हणाले, तुम्ही बोलत का नाही? तुमच्या उत्तरावर माझं सर्व सुख, माझं सर्व जीवन अवलंबून आहे. जातीचा प्रश्न तर आड येत नाही ना माझ्या सुखाच्या? नाही, तशा कोणत्याच गोष्टीची पर्वा करणारी मी नाही, मी किंचित आवेशाने उद्गारले. त्या आवेशाच्या भरात आतापर्यंत मांडीवर विस्मयामुळे निश्चेष्ट पडून असलेले हात मी वर उचलून छातीजवळ नेले. त्याबरोबर पोलक्याच्या खिशात असलेले ते पत्र हाताला लागून माझ्या शरीरात एकदम दुःखावेगाची चमक उठली. तोच त्यांनी मला विचारले, तुम्ही दुसऱ्या कुणाच्या वचनात तर नाही ना गुंतलेला? तो प्रश्न विचारताना त्यांचा आवाज इतका कातर झाला होता, ओठ इतके थरथरत होते आणि त्या विस्फारित नेत्रात इतकी सभय उत्कंठा एकवटलेली होती. चंद्राच्या मंद प्रकाशात माझ्याकडे उत्सुकतेने, एकाग्रतेने पाहणारी त्यांची ती प्रणयकंपित मूर्ती बघून माझ्या शरीराला कंप सुटला. दुःखाने माझे हृदय भरून आले व इतका वेळ त्या पत्रावर ठेवलेल्या हातांनी स्वतःचे तोंड झाकून घेऊन मी इंग्रजीत उद्गारले, तसं काही नाही, मला विचार करायला वेळ द्या. पण नाही, क्षमा करा, मला ती गोष्ट अशक्य आहे. अशक्य. आणि एकाएकी हुंदका आला मला.